नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे मानसी यांना आता 3,500 रुपये प्रॉफिट झालेला असतो. त्यातले थोडे पैसे मानसी सूरजला द्यायला जाते. ती म्हणते, सूरज दादा हे घ्या. तेव्हा सूरज म्हणतो, नाही नको नको, हे पैसे आपल्या सगळ्यांचे आहेत. तेव्हा मानसी म्हणते, हो माहिती आहे, हे पैसे आपल्या सगळ्यांचे आहेत, पण आता आपल्याला प्रॉफिट झालं आहे की नाही, मग आता थोडे पैसे तुम्हालासुद्धा मिळायला हवेत. हे पैसे तुम्ही ठेवा आणि एक काम करा, हे पैसे आहेत ना, तुम्ही गीता वहिनींना द्या, त्यांना खूप छान वाटेल, तुमच्या कष्टाचे पैसे आहेत ना म्हणून. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, दादा ठेव रे, आणि हे पैसे तुझ्या खरोखर कष्टाचे आहेत, ते गीता वहिनींना दे. त्यानंतरला इकडे आभा म्हणत असते की आपल्या सगळ्यांचा दिवस खूप छान गेला ना, मग आता आपली प्रभूंचे चॉकलेटं घेऊन येते, सगळेजण चॉकलेट खाऊया आणि तोंड गोड करूया. तेव्हा आभा चॉकलेट्स आणायला जाते. तेवढ्यातच इथे तेजस म्हणत असतो की बघा, आभाने सगळं क्रेडिट कुणाला दिलं, तर इथे मानसीला. त्यानंतर मानसी याने सगळं क्रेडिट दिलं इथे लव कवीला. मला कोण विचारतंय का? सगळेजण झाडाचं फळ बघतात, पण झाडाचं मूळ कुणीच बघत नाही. अरे, चॉकलेटची आयडिया कुणाची होती? माझी होती, माझी. मी सांगितलं होतं चॉकलेटचा बिझनेस करा, चॉकलेट सगळेजण खरेदी करतील आणि त्याच्यावरती आपल्या लव कवीच्या कविता लावा, हे सांगितलं होतं की नाही? पण कुणीच मला त्याचं क्रेडिट देतं आहे का? नाही नाही, अजिबात नाही. कुणाला झाडाच्या मुळाची काळजीच नाही आहे. तेव्हा इकडे आता सुनंदा म्हणत असते की झालं याचं सुरू. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं, आपल्या सगळ्यांना जातं या सगळ्याचं क्रेडिट, कळतंय तुम्हाला? तेव्हा इकडे तेजस म्हणतो, बरं बरं ठीक आहे. त्यानंतरला आभा चॉकलेट्स घेऊन येते आणि सगळ्यांना चॉकलेट्स देते. तेव्हा तेजस म्हणत असतो की एक काम करा तात्या, मगाशी कसं आनंदाच्या भरामध्ये तुम्ही आईना मिठी मारलीत, आता आनंदाच्या भरामध्ये हे चॉकलेट घ्या आणि ते सुद्धा आईला भरवा. आम्ही कोणीही बघत नाही, आम्ही डोळे बंद करतो. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, तेजस आता गप्प बसलास का? तेव्हा इकडे तेजस आता गप्पच बसतो. तेवढ्यातच इथे आभा म्हणत असते की दादा, चॉकलेटची आयडिया तुझ्या होती की नाही? मग एक काम कर ना, तू वहिनीला चॉकलेट भरव बरं. तुला आता या सगळ्याचं क्रेडिट आम्ही देतो, तू चॉकलेट भरव वहिनीला. तेव्हा तेजस म्हणतो, कशाला उगाच? नाही नको, मी माझं चॉकलेट त्यांना भरवणार नाही या, मी उष्ट करणार नाही. तेव्हा इकडे सगळेजण आता आपापले चॉकलेट त्याच्यासमोर देतात आणि म्हणतात की बाबा, तुझं चॉकलेट नको भरवू, हे चॉकलेट संपूर्ण भरव, घे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, काय तुम्ही सगळेजण आता चॉकलेट देताय? हे चॉकलेट म्हणजे आपण विकायला बनवलेत ना, आपला बिझनेस आहे तो. सगळे चॉकलेट जर आपण खाल्ले तर आपण कशा काय लोकांच्या ऑर्डर घ्यायच्या, कसं काय आपला बिझनेस करायचा? तेव्हा इकडे मानसी आपल्या हातातलं चॉकलेट आता तेजसला देते. तेव्हा इथे तेजस सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या सांगण्यावरून मानसीला चॉकलेट भरवायला जातो आणि मानसीसुद्धा प्रेमाने खाते. तिला खूप छान वाटतं. त्याचबरोबर छाया म्हणत असते की दीदी, अगं बघितलंस ना, या लोकांची सुरुवात खूपच जास्त छान झाली, किती पैसे कमावले त्यांनी, खूप प्रॉफिट झाला. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, त्या लोकांची सुरुवात आता त्यांचा लवकरच शेवट बनेल, बघच तू, आता खूप मोठा धमाका होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सकाळ सकाळ मानसी आता तुळशीला पाणी द्यायला येते, तुळशीची पूजा करायला येते आणि मानसी तुळशीला म्हणत असते की या घरातली आता घडी व्यवस्थित बसत चालली, म्हणजे या घरामध्ये चॉकलेट खूप सारे विकले गेले, छान पद्धतीने पैसे घरामध्ये येत आहेत, त्यामुळे घरातली खर्चाची घडी व्यवस्थित बसत चालली, घरामध्ये गोडवा आला आहे, या घरातला गोडवा असाच टिकून राहू दे, सगळेजण या घरामध्ये आनंदी राहू दे. या घरावरती जर कुठलं संकट येणार असेल तर तुझ्या आशीर्वादाने उंबऱ्याच्या बाहेरच ते संकट आता राहू दे, घरापर्यंत ते काही पोचू देऊ नकोस. तेवढ्यातच इथे आता मोठ्या बाई आलेल्या असतात आणि त्या आल्या आल्या दरवाजा उघडतात आणि म्हणतात, काय गं, कोण आहेस तू? आणि या दारामध्ये प्रभूंच्या अंगणामध्ये तुळस कुणी लावली? कुणी लावली प्रभूंच्या दारामध्ये तुळस? मी सांगितली होती ना, प्रभूंच्या दारामध्ये तुळस कधीच नांदू शकत नाही म्हणून, मग का बरं लावली? तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की कुठे सगळे घरातले? प्रभा, प्रभा रे, कुठे आहेस तू? आणि ही मुलगी कोण आहे? तू कोण आहेस गं? आणि तुळस का पुसतेस तू? या घरामध्ये फक्त प्रभू घराण्यातली सुना असतील त्याच फक्त इथे तुळस पुसतील, आणि तू कोण आहेस? भाडे करूनही तुळस पुजायची नसते. प्रभा रे, कुठे आहेस तू? त्यानंतरला बाहेरच
सूरज झोपलेला असतो त्याला जाग येते आणि तो बघतो तर काय, मोठ्या बाई आलेल्या असतात. तेव्हा तो लपून छपून आता त्यांना बघत असतो. त्याचबरोबर सुनंदासुद्धा आता मोठ्या बाईंचा आवाज ऐकते. तेव्हा सुनंदा म्हणते, अरे बापरे, मोठ्या बाई अशा अचानक कशा काय आल्या आणि त्या एवढ्या रागवल्यात का? अरे देवा, मानसी मानसी त्यांच्या समोरच उभी असेल. तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणत असतात, काय गं, कोण आहेस तू आणि तू का तुळस पुसतेस? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मी या घरातली. तेव्हा इकडे भाडेकरूंनी तुळस पुजायची नसते हे कळत नाही का? आणि ही तुळस इथे लावली कुणी? कुणी केली ही हिंमत? मी सांगितलं होतं ना प्रभूंच्या दारामध्ये तुळस नाही लागणार म्हणून. मग तरीसुद्धा माझा इकडे शब्द का पाळला गेलेला नाही आहे? त्यानंतरला इथे मोठ्या बाईंचा आवाज आभापर्यंत पोचतो. आभा म्हणते, अरे बापरे मोठ्या बाई, या अचानक कशा काय आल्या? ती पण घाबरलेली असते. सगळेजण इथे मोठ्या बाईंना घाबरत असतात. मानसी विचारत पडलेली असते की नक्की या मोठ्या बाई आहेत तरी कोण? या इथे का आल्यात? तेव्हा मानसी म्हणते, माफ करा, पण तुम्ही कोण आहात? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तू कोण आहेस गं मला उलट विचारणारी की मी कोण आहे म्हणून? आधी तू सांग, तू कोण आहेस इथे आणि कुठल्या अधिकाराने प्रभूंच्या अंगणातली तुळस पूजत होतीस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मोठ्या बाईंचा आवाज तेजससुद्धा ऐकतो. तेजसने ऐकल्यानंतर धावत पळत तो खिडकीतून बघायला जातो तर मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे देवा, मोठ्या बाई आणि इथे लकी चांप त्यांच्या समोरच उभ्या आहेत. तेव्हा इकडे आता तेजससुद्धा घाबरलेला असतो. तो सुद्धा लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आभा येते आणि आपल्या आईला विचारते. ती म्हणते की आई, अगं या मोठ्या बाई अचानकपणे कशा काय आल्या? तेव्हा इकडे सुनंदा म्हणते, अगं काय माहिती, त्या अचानकच येतात. त्या कधी कोणाला काही सांगून येत नाहीत, तुला माहिती आहे ना? तेव्हा इकडे आता काय करायचं? मोठ्या बाई वाट बघत असतात. सगळेजण घाबरून घरामध्ये बसलेले असतात. कुणीही बाहेर यायला काही तयार नसतं. पण तेवढ्यातच सुनंदा येते आणि म्हणते, मोठ्या बाई, अहो तुम्ही आलात का? तेव्हा ती म्हणते, थांबा, पाया पडते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, एक मिनिट थांब. आणि त्यांच्या पायामध्ये जी चप्पल असते, मोठ्या बाई आधी पायातली चप्पल काढतात आणि नंतरला सुनंदा त्यांच्या पाया पडते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, आभासुद्धा त्यांच्या पाया पडते. त्यानंतर इथे आता मोठ्या बाई विचारत असतात की मी सांगितलं होतं ना प्रभूंच्या तारामध्ये तुळस नाही लागणार म्हणून, मग ही तुळस कुणी लावली आणि का पुसते ही मुलगी? तेव्हा मानसी म्हणत असते की ही तुळस मीच अंगणामध्ये लावलेली आहे आणि मी रोज पुसते. त्यानंतरला इकडे मोठ्या बाई म्हणत असतात, पण माझ्या परवानगीशिवाय इथे तुळस लागलीच कशी? आणि जेव्हा तुळस लावली होती तेव्हा गावची माती आणली होती का तुळस लावायला? काय गं सुनंदा, गावची माती आणली आहे का? तेव्हा मानसी म्हणते, काय हरकत आहे ना गावची माती नसली म्हणून, पण अंगणामध्ये तुळस ही चांगली असते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की मला माहिती आहे अंगणामध्ये तुळस लावलेली चांगली असते, पण प्रभूंना ही तुळस फळणार नाही आहे. कारण मी आधीच सांगितलं होतं आणि माझ्या आईने सुद्धा इथे सुनंदाच्या सासूला आणि तिच्या अजय सासूला हेच सांगितलं होतं की जर प्रभूंच्या दारामध्ये तुळस लागली तर गावचीच माती लागेल, नाहीतर तोपर्यंत प्रभूंना ही तुळस फळणार नाही असं सांगितलं होतं ना. आणि काय गं सुनंदा, ही कोण मुलगी आहे जी माझ्या शब्दांना उलट उत्तरं देते? तेव्हा सुनंदा म्हणत असते की तुम्ही चला ना घरामध्ये, तुम्ही आतमध्ये चला ना मोठ्या बाई. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की आतमध्ये जायचं, पण त्याच्या आधी ही तुळस बाहेर जाणार. तुळस इथे प्रभूंच्या अंगणामध्ये लागणार नाही आहे आणि ह्या तुळशीची पूजा घरातली प्रभूंची सूनच करेल, कळलं का? जर बाहेरच्या व्यक्तीने केली तर ती अजिबात कुणालाही फळणार नाही आहे. त्यानंतरला मानसी म्हणत असते, अहो पण अंगणातली तुळस तुम्ही बाहेर का नेऊन ठेवायला सांगताय? तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की जोपर्यंत यांच्या गावची माती तुळशीला लागत नाही तोपर्यंत तुळस इथे राहणार नाही, यांच्या कुळातली मातीच लागेल, कळलं का? तेव्हा इकडे मानसीला आता आश्चर्य वाटतं. तेव्हा मानसी तुळस उचलून बाहेर ठेवायला जाणार. तेवढ्यातच मोठ्या बाई म्हणतात, आता तुळशीची अर्धवट पूजा करून तू इथे तुळस बाहेर नेऊन ठेवणार आहेस का? तुळशीची पूजा करायला नको का? तेव्हा इकडे मानसी आता तुळशीची पूजा करायला घाईघाईने जात असते. ती सुद्धा घाबरलेलीच असते. तिला कळत नसतं की नेमक्या या मोठ्या बाई आहेत कोण आणि इथे का आल्यात आणि त्यांना घरातले सगळेजण इतके घाबरत आहेत का? तेव्हा इकडे मानसी आता पूजा करायला जाणार. तेवढ्यातच मोठ्या बाई म्हणत असतात की हे बघ, या घरातली तू कुणीच नाही आहेस, त्याच्यामुळे तू पूजा करायची नाही. तू प्रभूंची सून आहेस का? नाही ना, मग थांबायचं
आणि त्याचबरोबर जोपर्यंत यांच्या गावातली माती इथे येत नाही, गावाकडची माती तुळशीला लागत नाही, तोपर्यंत प्रभू घराण्यातील कुठलीही सून तुळस पूजू शकत नाही. कळतंय तुला? त्याच्यामुळे आता तू थांब. आणि इथे मोठ्या बाई आपल्या पिशवीतून इथे तांब्याचा तांब्या काढतात आणि जाऊन आता नळावरती इथे पाय धुतात. सुनंदाला म्हणतात, सुनंदे लवकर इकडे ये. आणि इथे आता सुनंदा लगेचच बोरिंग चालू करते आणि तिला पाय धुवायला पाणी देते. मानसी विचारत असते आभाला, कोण आहेत या आणि अशा का बोलतायत? सगळेजण घाबरतायत का त्यांना? तेव्हा आभा म्हणते, वहिनी 1 मिनिट, आता काहीसुद्धा बोलू नकोस. तेव्हा इथे मोठ्या बाई पाय धुतात, तांब्या भरून पाणी घेतात तुळशीची पूजा करण्यासाठी. आणि इथे मोठ्या बाई स्वतःहून आता तुळशीची पूजा करायला येत असतात. तेव्हा इकडे मोठ्या बाईंचा थाट बघून आता मानसीला आश्चर्य वाटत असतं. कारण का, सुनंदा तिचं सगळं ऐकत असते. सुनंदा तिला खूप घाबरतसुद्धा असते. त्यामुळे इथे आता मोठ्या बाईने तांब्याभर पाणी घेतलेलं असतं आणि तुळशीची त्या स्वतः आता पूजा करत असतात. तुळशीला पाणी देतात आणि पायासुद्धा पडतात. मानसीला आश्चर्य वाटत असतं की मी या घरची सून आहे, तरीसुद्धा कुणीच का सांगत नाही आहे की मी या घरची सून आहे म्हणून. आणि सगळेजणं त्या जे बोलत आहेत ते का ऐकतायत? आभा पण घाबरते, त्याचबरोबर मावशी पण घाबरत आहेत. घरातलं कुणीच बाहेर येत नाही आहे घाबरून, हे मानसीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की ही मुलगी आहे तरी कोण आणि या घरामध्ये काय करते? तेव्हा इकडे आता सुनंदा म्हणत असते की मोठ्या बाई, तुम्ही आतमध्ये चला ना आणि या वेळेला तुम्ही तुमची सामुग्री कुठे लावायला सांगताय ती जागा सांगा. तेव्हा इकडे मोठ्या बाईंना आता आश्चर्य वाटत असतं, कारण पहिल्यांदा त्यांच्या परवानगीशिवाय कोणीतरी अंगणामध्ये ही तुळस लावलेली असते आणि तेच त्यांना नको असतं, कारण तिला गावची माती नाही असते म्हणून ती तुळस फळणारच नाही असं आता भाकीत केलेलं असतं. त्यामुळे इथे मोठ्या बाई म्हणतात की जा, आता ही तुळस बाहेर नेऊन ठेव. ही तोपर्यंत अंगणात येणार नाही तोपर्यंत गावची माती येत नाही. त्यानंतरला मानसी तुळस उचलते आणि तुळस आता तुळशी वृंदावनमधून उचलून ती बाहेर नेऊन ठेवत असते. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, मोठ्याबाई चला ना, सामुग्री कुठे लावायची आहे ती जागा आम्हाला सांगा. त्यानंतरला इकडे आता सूरज तर इतका घाबरलेला असतो की तो का कोपऱ्यातून फक्त मोठ्याबाई काय बोलतायत ते ऐकत असतो. सूरजसुद्धा खूपच जास्त आता घाबरलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळीकडे आता मोठ्याबाई बघत असतात. घरामध्ये काही चेंजेस झालेत का ते बघत असतात. घरामध्ये माणसांची ये-जा वाढली आहे का, माणसं वाढलेत का, हे सगळं ते ऑब्झर्व करत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सुनंदा साफ आता कचरा काढत असते. जो कोपरा दाखवलेला असतो त्या कोपऱ्यातून साफ कचरा काढली जाते. त्याचबरोबर इकडे आता आभा व्यवस्थित सगळं क्लीन करून घेत असते, ती पुसून घेत असते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय गं सुनंदे, घरामध्ये माणसांची गर्दी खूपच जास्त वाढत चालली आहे का? माणसांची ये-जासुद्धा वाढायला लागली आहे. त्यानंतरला मानसी तुळस घेऊन येते आणि आधी ती जागा व्यवस्थित आपल्या ओढणीने पुसून काढते आणि त्या ठिकाणी तुळस ठेवते आणि म्हणत असते, टेबलवरती तुळशीला जागा करते ती. आणि ती म्हणते की तुला जास्त दिवस इथे मी राहू देणार नाही आहे. मी लवकरात लवकर तुला अंगणामध्ये घेऊन येईन. तुझी मूळ जागा अंगणामध्येच आहे, तिथेच आणून मी तुला ठेवणार. पण आता जोपर्यंत तुला इथे बाहेर राहावं लागतंय तोपर्यंत मी सुद्धा बाहेर येऊनच तुझी पूजा करणार आणि तुझी जागा खरी ही अंगणात आहे. तुला लवकरात लवकर अंगणामध्ये घेऊन जाणार, हा शब्द आहे माझा, असं मानसी म्हणालेली असते. मानसीला वाईट वाटतं की तुळशीचं इथे आता काही कारण नसताना तुळस बाहेर आणायला का सांगितलेली असते हे मानसीला कळतच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळं व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर आता मोठ्या बाई आपली सगळी भांडी एका टेबलवरती छोट्या लावतात. त्यानंतर इथे मोठ्या बाई म्हणतात की सुनंदा, हा तांब्या घे आणि साफ धुवून पाण्याने भरून आण बरं. तेव्हा इकडे सुनंदा जाते आणि लगेचच तो तांब्या भरून आणून देत असते. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते की आभा, मानसीला आहे ना त्यांच्या समोर यायला सांगू नकोस. मानसीला ह्या कोण आहेत ते सुद्धा नंतर सांगायला पाहिजे. तेव्हा इकडे आता आभा म्हणत असते, पण ह्या अचानक का आल्या? तेव्हा सुनंदा म्हणते, त्यांना काही बोलू नकोस, त्या अचानकच येतात, पण त्यांना मानसीबद्दल आणि तेजसच्या लग्नाबद्दल काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मानसीला यायला सांगू नकोस, नाहीतर उगाचच त्या चिडतील. तेव्हा इकडे आबा म्हणते, बरं बरं ठीक आहे.
तेव्हा आता मानसीला थांबवायला हवं तिच्या समोर जाण्यापासून, असं सुनंदा म्हणत असतानाच मानसी पुन्हा आता आतमध्ये आलेली असते. तेव्हा सुनंदा म्हणते, अगं आभा जा थांबव तिला. त्यानंतरला इथे मोठ्या बाई म्हणत असतात, सुनंदे अगं छोटे पाट दे गं. तेव्हा इथे मानसी ऐकते. मानसी आता स्वतःहून ते छोटे पाट उचलते आणि मोठ्या बाईंना आणून देत असते. तेवढ्यातच आभा धावत पळत जाते. मानसीच्या हातातून दोन्ही पाट घेते, सुनंदाच्या हातामध्ये देते आणि इथे आभा म्हणत असते की वहिनी लवकर इथून चल. आणि ती आता इकडे मानसीचा हात पकडून तिला लगेचच देवघराजवळ घेऊन येते. तेव्हा मानसी म्हणते, अगं आभा काय झालं? मला का पाट तू देऊ दिले नाहीस? आणि त्या कोण आहेत कोण? सगळेजण इतके घाबरतायत का त्यांना? तेव्हा इकडे आभा म्हणत असते, अगं त्या मोठ्या बाई आहेत आणि त्या दरवर्षी आपल्याकडे येतात. तू जा बरं, तू जा आतमध्ये जा आणि दादाला विचार त्या कोण आहेत ते. तेव्हा इकडे आभा म्हणत असते की देवा आम्हाला सगळ्यांना यांच्यापासून वाचव आणि लवकरात लवकर यांना जायला सांग. त्याचबरोबर इथे आभा देवाजवळ हात जोडून हीच प्रार्थना करत असते. त्याचबरोबर इथे आता मानसी रूममध्ये येते आणि विचारत असते, राष्ट्रहित कुठे आहात तुम्ही? तर इकडे तेजस बेडच्या खाली लपून बसलेला असतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, राष्ट्रहित अहो कुठे आहात तुम्ही? तेव्हा तेजस खालूनच हात करतो आणि म्हणतो, इकडे इकडे आहे, मी इकडे आहे, मी स्वतःचा जीव वाचवतोय. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तयार झालायत ना? तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हो मी तयार झालो आहे, पण मला त्या मोठ्या बाईंची खूप भीती वाटते ना, म्हणून मी इथे लपून बसलो आहे. कधी कोणाला काय बोलतील काही सांगता येत नाही. तेव्हा मानसी म्हणते, पण कोण आहेत कोणत्या? आणि सगळेजण त्यांना इतके घाबरतायत का? ते जे बोलतायत ते सगळेजण करतायत. मावशी तर त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाही, त्यांचं सगळं ऐकतायत. मला सांगा ना राष्ट्रहित त्या कोण आहेत? तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, नाही नाही नंतर सांगेन, आता नाही सांगणार. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित लवकर बाहेर या ना, सांगा ना मला कोण आहेत त्या? हे बघा मी तुम्हाला का विचारते, त्यांच्यासमोर माझ्या हातून काही चूक घडायला नको ना, म्हणून तुम्हाला विचारते की कोण आहेत त्या, सांगा ना राष्ट्रहित. तेव्हा इकडे तेजस आता बाहेर यायला घाबरत असतो आणि मानसी म्हणत असते की राष्ट्रहित लवकरात लवकर सांगा त्या कोण आहेत ते, मला कळायला हवं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नाही मी आता काही बाहेर येत नाही, 10 मिनटं थांबा. काय करतायत त्या? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की त्यांनी सगळे आता भांडी वगैरे मांडलेली आहेत टेबलवरती आणि माझ्याकडे पाट मागितले, पाट द्यायला जाणार तेवढ्यातच आभाने माझ्या हातातून घेतले आणि मला आतमध्ये पाठवून दिलं. तेव्हा तेजस म्हणतो, 10 मिनटं थांबतो आणि मी ऑफिसला पळतो. तर इकडे दिनेशसुद्धा आता रूममध्येच घुटमळत असतो. तो बेडवरती बसल्यानंतर इथे गायत्री विचारत असते, काय रे दिनेश काय झालं? तेव्हा दिनेश म्हणतो, नाही काही नाही, मला ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा गायत्री म्हणते, मग जा ऑफिसला, तू का थांबलं आहेस? तेव्हा दिनेश म्हणत असतो की नाही त्या मोठ्या बाई आहेत ना, मोठ्या बाई भांडी वगैरे मांडतायत ना, तेव्हा थांबलो आहे टेबलवरती. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, हो का, आता किती दिवस मुक्काम आहे इथे मोठ्या बाईंचा? त्यानंतरला इथे मानसी विचारत असते, तेजस आत्ताच्या आत्ता सांगा या मोठ्या बाई कोण आहेत? तेव्हा तेजस म्हणत असतो की या मोठ्या बाई आहेत ना त्या गावाकडच्या आहेत, म्हणजे आमचं कुळ आहेत ना, आमच्या कुळाच्या मंदिराच्या त्या मेन आहेत. आधी त्यांच्या आई होत्या आणि आता त्या आहेत. त्यांच्या आईलासुद्धा खूप मान होता घरामध्ये, गावामध्येच त्यांना मान आहे आणि आमचं घरसुद्धा त्यांना खूप मानतं. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित आमचं आमचं काय बोलताय तुम्ही? मी नाही आहे का तुमची? तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा आता जर तुम्ही शब्दशः मला पकडलात ना तर मी नाही सांगत, तुम्ही माझी लिंक तोडली. तेव्हा इथे मानसी म्हणते, बरं बरं ठीक आहे, सांगा सांगा. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की आमच्या कुळाच्या त्या मेण आहेत ना, तर त्या दरवर्षी येतात आणि व्यवस्थित गावचं सगळं घरी पाळलं जातं आहे की नाही ते बघत असतात. आणि जर काही पाळलं जात नसलं, काही त्यांच्या गोष्टी विरोधात गेल्या तर त्या खूप रागवतात, खूप चिडतात. त्यांना ते अजिबात आवडत नाही. घरामध्ये त्यांना सगळेजण मान देतात. पण माझी पणजी, आजी आणि त्याचबरोबर माझी आई ह्या तिघीजणी खूप मान देतात. पण माझा पणजोबा, आजोबा आणि माझे आता वडील यांना जास्त मान देत नाही. त्यांचं सगळंच ते ऐकत नाही, कारण त्यांच्या काही गोष्टींवरती इथे तात्यांचा विश्वास नसतो. त्यामुळे तात्यांचा आणि त्यांचा वादसुद्धा होतो. पण बाकी इथे आई, आजी सगळेजण त्यांना खूप मान द्यायचे, त्यांचं सगळं ऐकायचे. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणालो की सगळेजण त्यांना खूपच जास्त घाबरतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मोठ्या बाईंना कळलेलं असतं की तेजस आणि मानसीचं लग्न झालं आहे. तेव्हा त्या म्हणतात की हे लग्न होणं शक्यच नाही आहे, हे लग्न झालंच कसं, या दोघांचा काही
मेलच नाही आहे, या दोघांचं लग्न कसं काय होऊ शकतं? त्यामुळे इथे या लग्नाला मी मान्यता देणार नाही आहे. या मुलीला या घरची सून मी स्वीकारणार नाही आहे. ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक. तेवढ्यातच तिथे तात्या येतात आणि म्हणतात, थांब मनूताई, मंगळसूत्र काढायची काहीच गरज नाही आहे. तू या घरची सून आहेस, असं तात्या आता सगळ्यांसमोर म्हणतात.